नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा BHMS साठी जे नवीन कॉलेजेस आले ते कोणते बघा आणि यासाठी कोणते स्टुडंट एलिजिबल असणार आहे त्यांच्या चॉईस फिलिंगसाठी आणि कोणत्या स्टुडंट्सचा या राऊंडमध्ये नंबर 100% लागणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अजून जर तुम्ही सायन्स गॅलेक्सीचा ॲप डाउनलोड केले नसेल तर पटकन काय करा, सायन्स गॅलेक्सीचा ॲप डाउनलोड करा। चला मग बघा आता कोणते तुमचे जे नवीन कॉलेजेस आले बघा, हा कॉलेज दिसतोय बघा तुम्हाला, ही लिस्ट आहे बघा, लिस्ट ऑफ न्यूली परमिटेड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज। ओके, तर यामध्ये जर बघितलं आपण तर बघा तुमचा जो नवीन कॉलेज आहे बघा गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, या कॉलेजचा ॲड्रेस दिलेला आहे बघा आणि जो कॉलेजचा जो चॉईस कोड आहे बघा काय 4114 हा काय कॉलेजचा चॉईस कोड आहे बघा। त्यानंतर जर तुम्ही बघितलं या ठिकाणी जर कॉलेजची जे इनटेक कॅपॅसिटी ती किती बघा आता, तर कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी ही 40 बघा। ओके, तर यामध्ये आपण बघूया आता तुमच्या आता कॅटेगरी वाईज कोणत्या ह्या कॉलेजला किती जागा खाली आपण ते बघूया। त्यानंतर यासाठी जे तुमचे रूल्स आहे बघा, कोणते स्टुडंट यासाठी चॉईस फिलिंग करू शकतात ते बघूया। त्यानंतर आपण बघूया कोणत्या स्टुडंटचा 100% या राऊंडमध्ये नंबर म्हणजे सिलेक्शन होणार। चला मग बघा ह्या कॉलेजसाठी जी सीट मॅट्रिक्स आलेली बघा तुम्ही बघू शकता। ओके, बघा गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यामध्ये जर सीट बघायला जर गेले तुम्ही तर SC साठी इथे एक बघा एक जनरलची सीट दिली बघा। ओके, त्यानंतर वुमन साठी एक सीट दिलेली बघा, AIQ साठी एक सीट आहे बघा, त्यानंतर ST साठी एक जागा आहे बघा, विजय साठी एक जागा आहे बघा या ठिकाणी, त्याच्यानंतर NT1 साठी 0 जागा आहे बघा, त्यानंतर NT2 साठी एक जागा आहे बघा जनरलची, OBC साठी बघा NT3 साठी पण काय 0 जागा आहे बघा। त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ओबीसी साठी जर बघितलं तर जनरलच्या 2 जागा आहे बघा, वुमनची एक जागा आहे, AIQ च्या एक जागा आहे। ओके, तर टोटल या ठिकाणी जाऊ द्या, हे बघा SC BC च्या या ठिकाणी 2 जागा आहे बघा, एक ओपन साठी एक जनरल साठी एक वुमन साठी, अशा 3 जागा आहे बघा। बघा जर तुम्ही यांची टोटल जर बघितली तर जे तुमचे ओपन मधून 19 जागा आहे। ओके, त्यानंतर तुमच्या जनरल मधून 9 जागा आहे आणि तुमच्या AIQ मधून 6 जागा आहे आणि टोटल या झाले 34 आणि मग AIQ मधून तुमच्या IQ मधून तुमच्या 6 जागा आहे बघा, म्हणजे झाले तुमचे 40 सीट। तर ज्या कॅटेगरीच्या ज्या जागा आहे त्या कॅन्डिडेटला काय भेटणार, सीट भेटणार असं आहे का, तर असं नाहीये बघा। तुम्हाला जर या ठिकाणी तुमची NT1 आहे बघा, ओके NT2 आहे NT1 आणि NT3 या ठिकाणी जर देखील जागा जरी 0 असले पण तुमचे मार्क जर ओपन कॅन्डिडेट एवढे असले तर तुम्हाला ही सीट ओपन कोट्यातून अलॉट होणार। ओके, चला मग आपण बघूया आता काय यासाठी तुमचे रूल्स। आणि पहिले तर आपण बघूया तुमचे चॉईस फिलिंग तुम्हाला कधीपासून तर कधीपर्यंत करायची बघा। बघा नोटीस नंबर 30 बघा नीट UG साठी, तर याच्यामध्ये दिले बघा प्रिफरन्स चॉईस फिलिंग ओनली फॉर न्यूली परमिटेड BHMS कॉलेज ओनली स्टे वेकेन्सी राऊंड। ओके, ग्रुप बी साठी नोटीस आहे बघा ही। याच्यामध्ये जर आपण ऍक्टिव्हिटी बघितली तर बघा इन्सर्शन ऑफ चॉईस फिलिंग, ओके इन्सर्शन ऑफ चॉईस कोड ऑफ न्यू कॉलेज एलिजिबल कॅन्डिडेट ओनली, म्हणजे ते काय करू शकता यामध्ये चॉईस फिलिंग करू शकता, जे एलिजिबल कॅन्डिडेट ते या ठिकाणी काय करू शकता, चॉईस फिलिंग करू शकता। बघा यामध्ये यांनी दिले बघा नो ऍडिशन और डिलेशन ऑफ द अदर कॉलेजेस इज अलो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे दुसरे कॉलेजेस आहे यांची ना तुम्हाला ऍडिशन करता येणार आहे आणि त्यांना डिलीट पण नाही करता येणार, फक्त तुम्ही काय करू शकता नवीन कॉलेज जे तुमचं त्याला ऍड करू शकणार आहे। याच्यानंतर मी सांगणार तुम्हाला ह्या राऊंड मधले आता हा जो राऊंड होणार आहे यामध्ये कोणत्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे 100% हे पण मी सांगून देणार आहे बघा। त्यानंतर 16/12/2024 म्हणजे आज रात्रीचे 12 वाजेपर्यंतच तुम्ही काय करू शकता, चॉईस फिलिंग करू शकता। ओके, त्यानंतर बघा तुमची डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड BHMS ग्रुप बी साठी बघा, त्यामध्ये फक्त BHMS म्हणजे बघा जर BMS किंवा BHMS किंवा BUMS च्या जर जागा खाली राहिल्या असेल बघा मागच्या राऊंड मध्ये जो झाला आहे तर त्याचे काय येणार या ठिकाणी, जर त्या जागा जर खाली राहिलेल्या असेल आणि तुम्ही जर अप्लाय केले असेल आणि कोणत्या स्टुडंटनी जर ऍडमिशन घेतलं नसेल तर ते सीट कोणाला भेटणार, ते तुम्हाला भेटू शकतं। म्हणजे मग ही जी सिलेक्शन लिस्ट येणार आहे कशासाठी येणार आहे, तरी BHMS BUMS साठी काय येणार आहे, सिलेक्शन लिस्ट येणार आहे बघा। सिलेक्शन लिस्ट ही येणार आहे तुमची 17/12/2024 ला। ओके, म्हणजे उद्याला काय येईल तुमची सिलेक्शन लिस्ट येईल। त्यानंतर बघा आता बघा तुमची फिजिकल जॉइनिंग विथ ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्वायर फीस बाय DD किंवा चेक थ्रू तुम्हाला घेऊन जायची अलॉटेड
कॉलेजला. ओके, तर हे तुम्हाला प्रोसेस करायची बघा 18/12/2024 ते 20/12/2024 पर्यंत, म्हणजे 2 दिवस. ओके, त्यानंतर बघा आता, आणि बघा आता या ठिकाणी कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन फॉर BMS, BHMS, BMS कोर्स ग्रुप बी, नो ऍडमिशन इज परमिसिबल आफ्टर दिस डेट. 12/12/2024 ला काय येऊन जाईल, तुमचे कट ऑफची पण डेट येऊन जाईल. ओके, त्यानंतर बघा ह्यासाठी इलिजिबल कोणते कॅन्डिडेट आहे. बघा आता खूप सारे कॅन्डिडेट काय होते, त्यांचे मागची जी लिस्ट आली त्यामध्ये ज्यांना कॉलेज अलाउड झाले नव्हते त्यांचे काय होते, नाव होते. ओके, तर मग ते सगळे कॅन्डिडेट ज्यांना अजून पण कॉलेज भेटले नाही ते स्टुडंट काय करू शकता, या ठिकाणी त्यांच्या चॉईस फिलिंग करू शकता. बघा, ते इन्सर्शन फॉर कॅन्डिडेट फॉर इन्सर्शन ऑफ द कोड ऑफ न्यू BHMS कॉलेजेस, म्हणजे तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करू शकता, देखील समाविष्ट करू शकता जो नवीन कॉलेज आलाय त्या कॉलेजला या ठिकाणी. तर यासाठी बघा, इलिजिबल कॅन्डिडेट विलिंग टू ऑप्शन फॉर द न्यू BHMS कॉलेज शुड फिल द चॉईस बाय लॉगिंग इनटू द अकाउंट. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, CET सेलच्या पोर्टलवरती जायचंय, तुमचं युजर ID आणि पासवर्ड टाकायचंय, तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मला लॉग इन करायचंय, तिथून तुम्हाला प्रिफरन्सेस मध्ये जायचंय, देखील तुमचा जो फॉर्म आहे त्याला अनलॉक करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक मोबाईलवरती आणि एक मेलवरती काय येईल, 2 OTP येईल, ते तुम्हाला त्या ठिकाणी समाविष्ट करायचे आणि तुमचा फॉर्म अनलॉक होईल. त्यानंतर काय करायचंय बघा तुम्हाला, कॅन्डिडेट शुड नोट दे कॅन ओनली ॲडेड द न्यू कॉलेज टू देअर ऑलरेडी सबमिटेड प्रिफरन्स. म्हणजे तुम्ही काय करू शकता, फक्त नवीन कॉलेजेस ऍड करू शकता. जे पहिले तुम्ही जी लिस्ट समाविष्ट केली, म्हणजे जे पहिले जे राऊंड फिल केले, चॉईस फिलिंग मध्ये जे कॉलेज टाकले त्या कॉलेजेसमध्ये फक्त तुम्ही आता एक नवीन कॉलेज जो आलाय त्याला ऍड करू शकता. आणि नो अदर ऍडिशन और डिलिशन ऑफ प्रिफरन्स इज अलो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोणते जे पहिले भरलेले कॉलेज होते त्यांना पण डिलीट करू शकत नाही, आणि जे राहिलेले कॉलेज होते जे सुटले होते त्यांना पण ऍड करू शकणार नाही. ओके, फक्त तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, तुमचा जो नवीन कॉलेज आहे त्यालाच त्या लिस्टमध्ये काय करू शकता, समाविष्ट करू शकता. त्यानंतर बघा आता, द ॲडेड कॉलेज विल अपेअर ॲट द एंड ऑफ द लिस्ट. म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजला ऍड करणार ते कुठे येणार, सर्वात खाली येणार. ओके, ॲट द एंड ऑफ द लिस्ट कॅन्डिडेट कॅन शिफ्ट द कॉलेज टू डिझायर सिरियल नंबर. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही त्या कॉलेजला काय करू शकता, त्याचा प्रिफरन्स सेट करू शकता जसं तुम्हाला पाहिजे. ओके, त्यानंतर नो प्रिफरन्स बाय युजिंग द अप अँड डाऊन ॲरो की गिव्हन अहेड ऑफ द प्रिफरन्स. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी दो ॲरो भेटणार आहे बघा, एक अप अँड एक डाऊन. तुम्ही त्याने काय करू शकता, त्याला खालीवर करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे त्याला तसं प्रिफरन्स देऊ शकता. त्यानंतर बघा आता, इट विल बी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू द सेट ऑफ द न्यूली ॲडेड कॉलेज कोड टू द डिझायर सिरियल नंबर. म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बघा, तुम्हाला जसं त्याला तुमच्या सिरियल नंबरनं सेट करायचं तसं. ओके, नो प्रिफरन्स सिरियल नंबर प्रिफरन्स. ओके, नो चेंज विल परमिटेड आफ्टर लास्ट डेटच्या नंतर यामध्ये कोणताही चेंजेस होणार नाही. ओके, सबमिशनच्या. त्यानंतर बघा, द कॅन्डिडेट फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट डेट 22/11/2024 हू वर नॉट अलॉटेड एनी सीट अप टू ऑनलाईन स्टे वेकेन्सी राउंड 5 कॅन ओनली फिल द प्रिफरन्स फॉर दिस कॉलेज. सच candidates can set this college to the desired serial number by using up and down arrow key. Okay, given ahead of the preference they will be considered for allotted as per the updated preference. म्हणजे बघा, जे स्टुडंट असे होते जे इलिजिबल होते स्टे वेकेन्सी राऊंडला, ओके, किंवा जे स्टार्टिंग पासून आहे बघा, तर त्यांना 22/11/2024 हू वर नॉट अलॉटेड सीट, म्हणजे जी लिस्ट लागली होती बघा 22/11/2024 ला इलिजिबल कॅन्डिडेटसाठी, त्यांना त्यामध्ये कोणताही सीट अलॉट झालेला नाहीये. ते स्टुडंट काय करू शकते, या राऊंड मध्ये त्यांच्या चॉईस फिलिंग करू शकता. ओके, त्यानंतर बघा, कॅन्डिडेट ऑलरेडी अलॉटेड अ सीट इन अ ग्रुप बी इन एनी ऑफ द राऊंड आर नॉट इलिजिबल. म्हणजे जर तुम्हाला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 मध्ये जर सीट अलॉट झाली असेल, ओके, किंवा स्टे वेकेन्सी राऊंड 1, 2, 3, 4, 5 मध्ये जरी अलॉट झाले असेल तर तुम्ही या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकत नाही, नवीन कॉलेजला ऍड करू शकणार नाही. ते स्टुडंट या ठिकाणी ऍड करू शकता ज्यांना 22/11/2024 ला जी लिस्ट आली त्यामध्ये पण त्यांचं नाव नव्हतं, म्हणजे पहिल्यापासून पण नव्हतं. वे वर नॉट अलॉटेड एनी सीट्स. ओके, स्टे वेकेन्सी राऊंड 5. तर ते स्टुडंट काय करू शकता, यांना ऍड करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे हे अप अँड डाऊन ॲरोनं तुम्ही त्याला खालीवर करून तुमचं प्रिफरन्स सेट करू शकता. ओके, त्यानंतर बघा, आता कोणते स्टुडंट आहे ज्यांचा 100% सिलेक्शन होणार आहे या कॉलेजसाठी मी सांगतो बघा तुम्हाला. बघा, मागची जी सिलेक्शन लिस्ट आली होती बघा, त्यामध्ये जर बघितलं तर असेच मुलं होते बघा ज्यांचं काय होतं, ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं होतं त्याच मुलांचं काय होतं त्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव होतं बघा. ओके,
आणि असे खूप सारे मुलं होते ज्यांना अजून कॉलेज अलॉट झालेलं नव्हतं आणि त्यांचं नाव त्या लिस्टमध्ये नव्हतं. ओके, तर मग आता जो हा नवीन कॉलेज आलाय हा कोणत्या स्टुडंटला भेटणार, तर मी सांगतोय बघा, 22/11/2024 ला जी लिस्ट आली होती बघा स्टे वेकेन्सी राऊंड 5 साठी, याच्या अगोदर जर तुम्ही चौथा राऊंड झाला होता बघा आपला, ओके, तर तुम्ही सगळे स्टुडंट होते त्यामध्ये, ज्यांना कॉलेज अलॉट झाले, ज्यांना कॉलेज अलॉट झाले नाही, सगळे स्टुडंट होते, बरोबर. आता तुम्हाला हे बघायचंय, जे स्टे वेकेन्सी राऊंड जी 5 ची जी लिस्ट आली, या लिस्टमध्ये आपल्या वरचे कोणते मुलं होते, म्हणजे त्यांना कुठपर्यंत सीट अलॉट झाली आणि कुठून ते थांबले. जर तुमच्यावरती समजा आता 2 किंवा 1 सीट जर असेल आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल आणि त्या कॉलेजला जर 4-5 सीट जरी असले, फॉर एक्झाम्पल घेतोय 5 सीट जरी असले आणि तुमचं नाव ज्या मुलाला सीट अलॉट झाली त्याच्या खाली जर 3 नंबरला असेल तर तुम्हाला हे कॉलेज 100% मिळणार. ओके, जी 22/11/2024 ची जी लिस्ट आली त्यामध्ये बघायचंय कोणत्या स्टुडंटला अलॉट झालं होतं कॉलेज. ओके, आणि त्याच्यानंतर जायचंय जी मागचा चौथा राऊंड होता त्याची सिलेक्शन लिस्ट उचलायची, त्यामध्ये बघायचं हा स्टुडंट किती वर होता माझ्या, ओके, आणि मग किती जागा खाली. मग असा प्रश्न येतो, ह्या समजा आता ह्या ते काय झालं, चौथा राऊंड होता त्यामध्ये जो लास्ट कॅन्डिडेट होता तो तुमच्यावरती जो होता तो 7 नंबरला होता. ओके, आणि 5व्या ह्या राऊंड मध्ये काय झालं, जी 5वा राऊंड झाला त्यामध्ये जी सिलेक्शन लिस्ट आली तो 5 नंबर पर्यंत येऊन थांबली, पण तुम्ही काय अजून तुमच्या खाली काय 2 मुलं आणखी नाही. ओके, म्हणजे जे 5 नंबर पर्यंत जागा आहे, कॉलेजला 5च जागा आहे आणि तुमचा नंबर 7 नंबरला आहे आणि तुमच्या ऑलरेडी वरती काय होते 7 कॅन्डिडेट होते. तर मग आता ह्या सिनेरिओ मध्ये तुम्हाला सीट अलॉट होऊ शकते का, बघा आता यामध्ये काय झालं होतं, हे राऊंड बंद झाले होते, बरोबर, आपलं यापुढे आता कोणताच नोटीस नव्हता, आताच नवीन नोटीस आलाय, तर यामध्ये असं होऊ शकते. आता जे मुलांना सीट अलॉट नाही झाले असेल त्यांनी बाहेर घेतले असेल, कदाचित त्यांना ही नोटीस माहीत नसेल, तर मग ते काय करणार, चॉईस फिलिंग नाही करणार, किंवा मग त्यांनी दुसऱ्या स्टेटमध्ये घेतले असेल, ओके, किंवा मग मॅनेजमेंटने घेतले असेल कुठेतरी, किंवा मग दुसऱ्या कोर्समध्ये एनरोलमेंट केलं असेल. ओके, तर मग तुम्ही काय करू शकता, हे कॉलेजला ऍड करा. जर 2-3 कॅन्डिडेटने जर तुमचा डिफरन्स येत असेल तर तुमचा नंबर तरी पण लागू शकतो. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.